या ठिकाणी अनेक चढे फुटण्यासारखे काम काढून कंत्राटदार बंधूंना एक आशेची किरण उपस्थित केली आणि कामाचे वाटप केलं. कंत्राटदार बंधूंना वाटलं तर माझे आज चांगले दिवस या ठिकाणी येणार आहेत, आपल्याला रोजगार या महाराष्ट्र शासनाकडून मिळणार आहे. परंतु ह्या प्रकारची फसवणूक त्याची होऊन राहिली, त्याची कल्पना मात्र त्याला नव्हती. काही कामं जे श्वेतपत्रिकेमध्ये नाहीत, व्हाईट पेपरमध्ये नाही, अशा कामांना मंजुरी देऊन त्याच्या निविदा काढल्या. ह्या प्रकारचे फसवणुकीचे काम या महाराष्ट्र शासनानं केलं, त्याच्यावर या ठिकाणी आपण निषेध करत आहोत. त्या ठिकाणी काही मंत्री लोकांना हे फसवणूक करते वेळेस शासनाच्या अधिकाऱ्यांना पण फसवणूक केली. त्यांना माहित होता की हा काम व्हाईट पेपर मध्ये नाही, श्वेतपत्रिकेमध्ये नाही, त्याची निविदा काढायला नको होती. त्या कॉन्ट्रॅक्टरला फसवण्याचं काम शासनाच्या वतीनं आमच्या काही अधिकाऱ्यांना पण केलं. आज आपण एक दिवसाचं धरणे आंदोलन केलंय. साधारणतः महाराष्ट्रात किती बिलं बाकी असतील? महाराष्ट्रामध्ये संपूर्ण विभागाची प्रलंबित देयके तुम्ही विचार केले असता जवळपास माझ्या अनुमानानं 2 ते 2.5 लाख कोटीचे देयके प्रलंबित आहेत. त्या ठिकाणी मी जबाबदारीने सांगतो 89,000 कोटीची देयके सार्वजनिक बांधकाम विभागाची. जलजीवन मिशनच्या माध्यमातून आम्ही एक धोरण तयार केले. जलजीवन मिशनच्या माध्यमातून पूर्ण महाराष्ट्रामध्ये आम्ही एक जेव्हा धोरण तयार केलं तर जलजीवन मिशनची 12,000 कोटीची देयके आहेत. त्याप्रमाणे सर्व संघटना या ठिकाणी एकत्रित आल्या, मजूर संघ असो, सुशिक्षित बेरोजगार असो. तर त्या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभाग, ग्रामीण विकास मंत्रालय, नगर विकास मंत्रालय, जलसंपदा, जलसंधारण या आजच्या व्यतिरिक्त अजून किती लहान विभाग आहेत. वन विभाग आहे, एग्रिकल्चर आहे, मनरेगा आहे, आदिवासीचे ट्रायबलच्या आंदोलनाच्या पूर्वी 4-5 दिवसापूर्वी दिलं एक छोट्या फुटण्यासारखी आहे. म्हणजे आता गणपती येणार आहे, गणपतीचे लाडू नाही, गणपतीचे लाडूचे 2-3 बुंदी 2-3-5% पद्धतीने याने काही देयकं दिली. MRES मध्ये काही देयकं दिली आणि आदिवासीमध्ये दिली, एग्रिकल्चरमध्ये दिलं. परंतु हा व्याप पूर्ण महाराष्ट्रामध्ये 2.5 लाख कोटीच्या घरात आहे आणि हे देयकं ज्या प्रकारे फसवणूक केली त्या प्रकारे द्यायला पाहिजे आमची विनंती आहे. नाही आता आम्ही विदर्भस्तरीय मोर्चा येणाऱ्या 25-26 तारखेला कमीत कमी 50,000 लोकांच्या 50,000 कॉन्ट्रॅक्टर बंधून त्यांच्यावर अवलंबून असणाऱ्या लोकांच्या आम्ही काढणार.